9 ते पण 9 आणि 4च्या कॉम्बिनेशनचे आहेत आणि 2029 ची तारीख जी आहे ना त्याची टोटल 4 येते सर. रिमेंबर दिस. सो शिंदे साहेबांना मित्रहो, राज्याच्या राजकारणामध्ये रोज नव्या घडामोडी घडतात. यातल्या अधिक घडामोडी या अनपेक्षित असतात. असं काही घडू शकेल किंवा घडेल असं कधी कोणाला वाटलेलं नसतं आणि प्रत्यक्षामध्ये मात्र तसंच काहीतरी घडल्याचं आपल्या समोर येतं. खरं तर याला अनपेक्षित म्हणण्यापेक्षा अनिश्चित म्हणणं केव्हाही बरं. कारण अलीकडचं राजकारण सगळं अनिश्चित असं झालेलं आहे. पडद्यात जे काही शिजत असतं ते दिसत नसलं तरी त्याचा वास मात्र येत असतो. पण तरी सुद्धा राजकारणामध्ये जे घडतं त्याचा धक्का अनेकांना बसत असतो. निदान गेल्या काही वर्षातला अनुभव तरी आपला हाच आहे. देशात सुद्धा नरेंद्र मोदी आणखी एकदा पंतप्रधान होणार का, की त्यांच्या जागी राहुल गांधी यांना संधी मिळणार, असे अनेक प्रश्न अनेकांना पडलेले असतात. आता खरं तर भविष्यात काय होणार हे सांगायला आपण काही ज्योतिषी नाही. राजकारणातल्या बहुसंख्य नेत्यांचा विश्वास मात्र या ज्योतिषावर असतो, अंधश्रद्धेवरही असतो. आता असलं ज्योतिष, भविष्य, भाकीत, अंकशास्त्र हे खरं असतं की खोटं हे ठरवण्याचा ज्याचा त्याचा अधिकार स्वतंत्र आहे. याबाबत आम्ही कुठलाच दावा करू इच्छित नाही, करीत नाही. पण अंकशास्त्राकडं अनेकांचा कल मात्र पाहायला मिळतो. अंकशास्त्राच्या माध्यमातून काही अंदाजही वर्तवलेले असतात. अनेकदा ते अंदाज खरे देखील होतात, कधी चुकलेलेही असतात. बघा, नुकत्याच झालेल्या मुंबईतच्या एका कार्यक्रमामध्ये अंकशास्त्रज्ञ नवनीत मानधानी यांची एक मुलाखत झाली. ही मुलाखत तशी राज्यभर चर्चेची आहे. या मुलाखतीमध्ये त्याने अनेक बाबीवर भाष्य केलेलं आहे. या मुलाखतीत बोलताना 2029 मध्ये नरेंद्र मोदीच पंतप्रधान राहतील की मग राहुल गांधी पंतप्रधान होतील असा प्रश्न त्यांना केला. अर्थातच त्यांनी या प्रश्नाचं उत्तरही दिलं. मी फार नाही पण काही प्रमाणामध्ये राजकीय घडामोडी पाहत असतो. यामध्ये उत्तर प्रदेशातील निवडणुकीची फार महत्वपूर्ण भूमिका आहे. अशा स्थितीत योगी आदित्यनाथ यांचा अवघड काळ असण्याची शक्यता आहे. जर उत्तर प्रदेशामध्ये जर काही असं झालं तर काहीतरी चित्र पालटण्याची शक्यता आहे. माझा आणखी एक अंदाज आहे की 2029 मध्ये काँग्रेसच्या सीट्स वाढण्याची शक्यता आहे. मात्र पंतप्रधान राहुल गांधी होणार नाहीत. आणि त्यापुढे ते काय म्हणाले बघा, नरेंद्र मोदी हे देखील पंतप्रधान होणार नाहीत. नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार नाहीत. पण असं असलं तरी सुद्धा 2029 मध्ये भारतीय जनता पक्षाच्याच जागा अधिक येण्याची शक्यता आहे. नरेंद्र मोदी पंतप्रधान पदाची शपथ घेण्याची शक्यता अधिक कमी असेल असं माझं शास्त्र सांगतं, असं नवनीत मानधानी म्हणाले. त्यानंतर 2029 मध्ये आपल्या महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री कोण होईल असा प्रश्न त्यांना विचारला गेला. तेव्हा ते म्हणाले, एकनाथ शिंदे यांचीच मुख्यमंत्रीपदी निवड होण्याची शक्यता अधिक आहे. बघा, खरं तर ते काय म्हणाले हे तुम्हीच बघा. ते नेमके काय म्हणाले हे त्यांच्या तोंडून तुम्ही ऐका. खास करून 2029 ला काय होऊ शकतं महाराष्ट्र किंवा देश पातळीवर? तुम्ही श्रीकांत शिंदे तर 10 वर्षांनंतर सांगितलं, आम्हाला पुढच्या 3 वर्षांनंतरचे महाराष्ट्रामध्ये मला आता पण वाटतंय की परत एकदा शिंदे साहेबांना चान्स मिळेल, एकनाथजी शिंदेना. माझं प्रेडिक्शन आहे 2029 साठी. सिद्धेश कदम इथे आलेले ते फार खुश झाले. नमस्कार. म्हणजे ते त्यांच्या मनातलं बोल. आणि एक मी सामान्य माणूस आहे, आम्हाला भेटताना पण असं वाटतं की एखादा जनतेच्या जवळचा, म्हणजे फडणवीस पण जवळचेच आहेत, पण तो इन शॉर्ट असं एक त्यांचे नंबर्स पण सूट होत आहेत त्यावेळेसाठी असं आहे. शिंदेचा वाढदिवस 9 बरोबर, 27 तारीख 9 ते पण 9 आणि 4च्या कॉम्बिनेशनचे आहेत. आणि 2029 ची तारीख जी आहे ना त्याची टोटल 4 येते सर. रिमेंबर दिस. सो शिंदे साहेबांना जास्त फेवरेबल टाइम आहे, वर्क ऑन इट.
सो शिंदे रिपीट होणार आणि प्लस श्रीकांत शिंदे सुद्धा होणार. येस, माझा तर फार जास्त विश्वास आहे. बाकी डिटेल आणखी बघितल्यानंतर सांग. आता बघा, अशा भाकितावर, ज्योतिषावर किंवा मग अंकशास्त्राच्या आधारावर जे काही सांगितलं जातं त्यावर किती विश्वास ठेवायचा की नाही ठेवायचा, मित्र हो, अर्थात हा ज्याचा त्याचा म्हणजे तुमचा विषय, तुमचा अधिकार. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.